आता हे जे अक्रोड तुम्ही पाहताय हे अक्रोड आपल्या भारतातले नाही आहेत. हे अक्रोड आहेत चिलीचे अक्रोड. चिली या देशातून येतात आणि चिलीबरोबरच कॅलिफोर्नियाची अक्रोड भारतात येतात. आणि आता मी तुम्हाला अंजीर हे जे आहे ना हे कसं येतं सौदीमधून ते तुम्हाला सांगणार आहे. आणि ड्रायफ्रूट मार्केट म्हणजे खजूर तुम्ही खाता, बदाम खाता किंवा अक्रोड खाता, तर हे जे तुमच्या ताटापर्यंत किंवा तुमच्या तोंडात जाईपर्यंत त्याची प्रोसेस काय असते, ते कसं येतं, त्याला किती खर्च येतो, किती कंटेनर माल येतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी ही माळ बघूया. ही अंजिराची माळ आहे. म्हणजे नाशिकच्या जवळ अंजीर जे येतात ते तुम्ही खाल्ले असतील. पण हे आलेले अंजीर जे आहेत हे सौदी अरेबियाहून आलेले अफगाणिस्तानमधून आलेत हे अंजीर. म्हणजे ढवळे साहेब मला सांगतायत की अफगाणिस्तानमधून हे अंजीर आलेले आहेत. आणि ते एवढे जरा स्वच्छ पण दिसत आहेत. म्हणजे आपल्या अंजीर अच्छा ही माळ आहे है ना. याचे किती किलो असेल हे? हे 4 किलो. ही का ही अशी का मानतात? ते कारण का पॅकिंग करून येतो ना तिकडून 10-10 किलोचे बॉक्स येतात कंटेनरमध्ये, रिफर कंटेनर. त्यामुळं व्यवस्थित माल राहण्यासाठी हे अशी पॅकिंग येते. हां, 10 kgचा बॉक्स, 10 किलोचा बॉक्स असतो आणि पॅकिंग अशी असते. आता मला ढवळे साहेब म्हणजे लोकांना सांगा की हा जो 1 महिन्यापासून युद्ध सुरू आहे, तर किती कंटेनर आले, किती कंटेनर गेले आणि तुमचे हाल कसे? हाल ॲक्च्युली काय आहे, मार्केट माल शॉर्टेज झाल्यामुळं रेट वाढल्यात. तसं अंजीरमध्ये 150 रुपये किलोला वाढल्यात. मामरा बदाम इराणवरून येतो, त्याला 1000 रुपये रेट वाढल्यात. पिस्ता आहे, ग्रीन पिस्ता जो आपण खिरीमध्ये या असा सॉल्टेड पिस्ता वगैरे येतो, तो पण इराणवरून येतो. पण आता हे युद्धामुळं तिकडून येण्याचं पूर्ण थांबलेलं आहे. जसं खजूर आहे, खजूर पण इराणवरून येतो. इराणचा खजूर फेमस आहे की अफगाणिस्तान? नाही, खजूर इराणचा येतो. मुजाफती म्हणून नाव आहे क्वालिटी. मुजाफती. हां, ती इराणवरून येतो. आणि अफगाणिस्तानमध्ये अंजीर येतो, ब्लॅक किशमिश येतो, जो काळा मनुका बोलतात तो येतो. आणि आपल्या वाशी मार्केटला पूर्ण भारताभर जातो माल. मला तुम्ही माल कसा बुक करता हे सांगा. माल आता आम्ही कसं करतो, ज्यावेळेला नवीन क्रॉप तिकडे तयार होतो त्यावेळेला आम्ही काय करतो, फार्मर लोकांशी आमचं बोलणं होतं इराणमध्ये या अफगाणिस्तानमध्ये. तर ते तिथले जे आमचे कॉन्टॅक्ट आहेत व्यापारी वगैरे, तर त्यांच्याशी बोलणं करून मग आम्ही 30% पेमेंट पहिला ॲडव्हान्स देतो. आणि ज्यावेळेला शिपमध्ये माल लोडिंग होतो त्यावेळेला 70% जे राहिलेलं पेमेंट पे करतो आणि नंतर माल इकडे येतो. 2 महिने लागतात माल पोचायला इकडे. आज बुक केलं तर 2 महिने. 2 महिन्यांना. आता मला हे सांगा की किती कंटेनर गेले? कंटेनर आता महिन्याला येतात जातात असे. महिन्याचे समजा बदाम आहे, बदामचे 1250 कंटेनर जातात एका शिपमध्ये येतात. म्हणजे अख्खं शिपच येतं बदामचं कॅलिफोर्नियावरून, अमेरिकेवरून. आता ते काल अमेरिकेवरून बदाम आलं कंटेनर, 1250 कंटेनर होते काल आलं ते. आणि तो मार्केट वरती होतं, पण थोडी शिप कंटेनर आल्याच्यामुळं 10-5 रुपये मार्केट कमी झालं. ती बोट लागली पोर्टला, तिथं 5 रुपयाने मार्केट हो खाली. हो हो सगळं कारभार. हो हो हो. आणि मध्ये आता 50 रुपये किलोला रेट वाढलेले, 50-100 रुपये. कारण मालाचा शॉर्टेज होता, युद्ध चालू होतं. पण अजून पण लोकांना भीती आहे की युद्ध अजून पूर्ण थांबलं नाही आहे. त्यामुळं मालाचा भाव पण थोडा वाढलेला आहे. तर आता या मार्केटमध्ये किती म्हणजे ड्रायफ्रूटचे किती गाले आहेत, किती व्यापारी आहेत, मराठी लोक किती येतात? मराठी लोक इथे ते तुम्हीच आहेत की आणखी आहे? एखादा असेल अजून, पण बाकी मीच आहे आणि अजून एखादा असेल. हां, ड्रायफ्रुट्समध्ये. ड्रायफ्रूटचे किती गाळे आहेत, किती व्यापारी आहेत, टर्नओव्हर किती आहे मला सांग? ड्रायफ्रुटचं असं महिन्याचं का वर्षाचं? महिन्याचं? महिन्याचं काय 1001 करोड 2000 करोड असं. हां, 1000 करोड की 5000 करोड? हो, वर्ष पूर्ण बघायला गेलं तर 5000 पर्यंत असं. हो वर्षाचं. हो हो हो. आता मग तुम्हाला म्हणजे आता मालच येत नाही, कामगार जे आहेत त्यांचा पगार कसा दिला? पगार आम्हालाच द्यायला लागतो ना त्यांना, काम नसलं तर असं. हां, म्हणजे आता सीज फायर नक्की झालंय, पण आता चर्चा पण सुरू आहे. पाकिस्तानमध्ये चर्चा होते. इस्रायल आणि इराणचे जे नेते ते आलेत पाकिस्तानमध्ये चर्चा करायला. तिकडे ट्रम्प साहेब काय ऐकत नाही, ते मध्ये मध्ये काहीतरी पाठी घेतात की पुढे जातात. पण लोकांना, संपूर्ण जगाला त्यांनी गॅसवर ठेवलं आहे. पण ड्रायफ्रूटचं जे मार्केट आहे ना ते जर पाहिलं तर तिथे लक्षात येतं की आपल्या देशातील कुठलं ड्रायफ्रूट बाहेर जातं आणि परदेशातील जे ड्रायफ्रूट आहे ते काय काय येतं. तुम्ही इथे कधी आलात, सहज जर मार्केटमध्ये फिरलात, तर बदामची क्वालिटी, अंजीरची क्वालिटी किंवा इतर ड्रायफ्रूटची क्वालिटी ही तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळते. आणि हे खरंच एक वेगळं विश्व आहे मार्केटचं. अब से डीडी फ्री डिश की चैनल नंबर 57 पर देखिए न्यूज नेशन।